शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव। मी प्राध्यापक छाया शिंदे या व्हिडिओ लेक्चरमधून इयत्ता 11वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे ज्युनियर कला विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्र हो, आपण प्र.के. आत्रे यांचा प्रस्तावनारूपी पाठ परिमळ हा पाहत होतो। या संबंधी आपण मागील व्हिडिओतून बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याविषयी पाठातून येणाऱ्या काही उदाहरणादाखल कवितेचे विश्लेषणही केलेले आहे। बहिणाबाईंच्या कवितेची प्रतिभेची उंची जाणून घेत आहोत। आपण त्यांच्या पान नंबर 20 वरील अरे संसार संसार या संसाराच्या कष्टाचं मर्म सांगणाऱ्या कवितेची काही पंक्ती बघितल्यात, त्याचं आपण विवेचन देखील केलं आहे। आता उर्वरित पाठास प्रारंभ करूयात आणि प्रकट वाचन करूयात। तानक्या सोपानाला, तानक्या सोपान म्हणजे बहिणाबाई चौधरींचा मुलगा सोपानदेव चौधरी। तानक्या म्हणजे तहान्या, छोट्याशा। तानक्या सोपानाला हऱ्यात निधून, हरा म्हणजे पाटी, मोठी पाटी। तानक्या सोपानाला हऱ्यात निधून आणि तो हरा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर। वाटेत तांबड्या फळांनी लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले त्यांच्या ओठांवर काव्य नाचायला। हिरवे हिरवे पानं, हिरवे हिरवे पानं, लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाला जसं पीक पोपटाचं। हिरवं हिरवे पानं, वडाचं झाड आणि त्याला असणारे हिरवे पानं आणि वडाच्या झाडाला येणारी लाल लाल फळं ही पाहून कवयित्री बहिणाबाई चौधरींना ही कल्पना सुचते की हा जणू काही पोपट आहे। हिरवे पानं म्हणजे पोपटाचं अंग आणि वडाला आलेली फळं, लालचुटूक फळं म्हणजे पोपटाची चोच होय। आणि म्हणून त्या म्हणतात हिरवे हिरवे पानं, लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाला जसं पीक पोपटाचं। रस्त्याच्या कडेला कडुनिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या निंबोळ्या पाहिल्या की घेतलीच त्याने त्यांच्यावर झेप। कडू बोलता बोलता पुढे कशी न रमली, कडुनिंबोई शेवटी पिकीसनी गोड झाली। कडुलिंबाला येणाऱ्या ह्या पिकलेल्या निंबोळ्या पाहिल्या की त्या म्हणतात की अगोदर ती कशी असते, निबर असते, ती हिरवीगार असते आणि कडक असते आणि ती जितकी कडक निबर असते तितकी ती कडू असते आणि ती शेवटी पिकून हे झाली, पिकून तिला पिवळेपणा आला की ती काय होते, गोड बनते। जसा एखादा व्यक्ती असतो, माणूस असतो, तो जसा तारुण्यामध्ये किंवा युवा अवस्थेत किंवा त्याच्या कर्तृत्वाच्या काळामध्ये तो जसा अगोदर सुरुवातीला त्याचा स्वभाव ताट असतो, कडक असतो, कठीण असतो, पण पुढं पुढे जसं जसं संसाराचे आघात झेलता झेलता वय वाढता वाढता आणि त्याचं वय जसं प्रौढत्वाकडं जातं तसं तसं तो काय होतो, अनुभवाचे टक्के टोनबे सहन करीत 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 त्याच्या स्वभावामध्ये गोडवा येतो। माणूस एकदा पिकायला लागला म्हणजे वृद्ध व्हायला लागला, प्रौढ व्हायला लागला की आपोआपच त्याच्यामध्ये काय येतं, त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये एक गोडपणा निर्माण होतो अनुभवातून। तसं लिंबोणीचं झालेलं आहे की कडुलिंबाची ही लिंबोळीचं उदाहरण देत व्यक्ती जीवनाचंही मर्म त्या इथं सांगतात। कडू बोलता बोलता पुढे कशी न रमली, कडू निंबोई शेवटी पिकसनी गोड झाली। समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गैवरून केलाच त्यांनी त्याला प्रश्न। समजा त्या रस्त्याने चालल्या, गावातून किंवा शेतात चालल्या, जर समोरून पंढरीच्या दिंडीमध्ये जाणारा एखादा भाविक वारकरी त्यांना पाहिला की त्यांच्या भावभक्तीला खूप उधाण यायचं आणि ह्या वारकऱ्याला बघून त्यांचं मन गैवरून जायचं आणि मग त्या वारकऱ्याला भक्तिभावानं म्हणायचा, अरे अरे वारकऱ्या, तुले नाही ऊन वारा थंडी, झुगारत अवघ्याला आली पंढरीची दिंडी। म्हणजे अरे वारकऱ्या, तुला ऊन वारा काही माहीत नाही, पंढरपूरच्या विठ्ठलासाठी तू सगळं काही अंगावर झेलत ही पंढरीची दिंडी घेऊन तू पंढरपूरला जातो। अशा रीतीनं वारकऱ्याच्या ठिकाणचा भावभक्तीपणा, विठ्ठलाची भावभक्ती अशी त्यांच्या ह्या कवितेतून झिरपून वाहते। शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चालो, काव्याने बहिणाबाईंची पाठ कधीच सोडली नाही। खळ्यात बैलाची पात सुरू झाली आणि मेढ्याभोवती बैल गरागरा फिरू लागला की लागलेच त्या बैलाला गोंजारायला। पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं तुझ्या पायाची पुण्याई। शेतामध्ये कापणी चालताना, मळणी चालताना, खुरपणी चालताना, उफणणी चालताना
बहिणाबाई काव्य करायच्या. प्रत्येक कामातून त्यांना काव्य स्फुरायचं. आणि खळ्यामध्ये जेव्हा बैलाची पात म्हणजे बैलाची दुपी सुरू व्हायची आणि मेढ्याभोवती जेव्हा बैल गरागर फिरायचे, मेढा म्हणजे मोठा जो एक असा खांब रोवलेला असायचा लाकडाचा, त्याला मेढा म्हटलेलं आहे, किंवा खुंटी असायची त्याला मेढा म्हटलेले आहे. ते फिरू लागले की त्या बैलाला गोंजारायच्या. का गोंजारायच्या? की त्याच्या कष्टानं, बैलाच्या कष्टाच्या घामातून आज अनेक लोकांना पीक पाणी मिळतं, खायला मिळतं. तो कित्येकांची पोटं भरवतो, शेतकऱ्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं भरणपोषण करतो. म्हणून त्याला पुण्याईचं म्हणतात. म्हणून त्या म्हणतात की चालू दे रे तुझं रगडणं, तुझ्या पायाची पुण्याई, तुझ्या पायाच्या पुण्याईनं, तुझ्या कष्टाच्या पुण्याईनं आम्ही खातो. शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे. शेतकऱ्याचे हाडे अखेर शेतातच मोडायची आणि त्याची राख तापी माईतच पडायची, ह्याची बहिणाबाईंना जाणीव होती. बहिणाबाई चौधरी ह्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या होत्या. त्या कृषी कन्या होत्या, त्या कृषी पत्नी होत्या आणि त्यामुळे शेतकरी जीवनाचं, ग्रामसंस्कृतीचं जगणं, भोगणं आणि तेथील कष्ट त्यांना पूर्ण माहीत होते. तसंच बहिणाबाई चौधरी जिथे राहत होत्या त्या तापी माईच्या काठी त्यांचं शेत होतं आणि त्यांचा निवास होता. आणि म्हणून त्यांना त्यांच्या कवितेतून तापी नदीचा सुद्धा उल्लेख वेळोवेळी आलेला आहे. आणि म्हणून त्या तापी नदीला तापी माई म्हणतात. कित्येकांना पाणी देणारी आणि सर्व परिसर हिरवागार करणारी ही तापी नदी सुद्धा बहिणाबाई चौधरींच्या विशेष आवडीची होती आणि या नदीला तापी माई म्हणायच्या. भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचं करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्यानं बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झालेले आढळून येते. जेव्हा बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाईंच्या कवितेला प्र के अत्रे यांनी प्रस्तावना देत होते, तेव्हा प्र के अत्रे हे बहिणाबाईंच्या काव्यानं इतके प्रभावित झालेले होते की त्यांच्या प्रत्येक कवितेची ती उंची, प्रत्येक कवितेची प्रतिभा, प्रत्येक कवितेमध्ये सामावलेलं ते अनुभवाचं सार किती सांगू आणि कसं सांगू असं प्र के अत्रे यांना झालेलं होतं. आणि म्हणून बहिणाबाईंच्या काव्याविषयी विवेचन करताना किंवा या काव्याचं उंची वाचकांना, समाजाला, मराठी साहित्याला दाखवून देताना प्र के अत्रे म्हणतात की भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचं करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्यानं बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झालेलं आढळून येतं. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही, मानवी जीवनाकडे बघण्याचं एक स्पष्ट आणि प्रभावी तत्त्वज्ञान त्यांच्याजवळ होतं. एखाद्या बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. जीवनाचं सत्य सांगताना बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून कधी मिस्किलपणाने विनोद येतो तर कधी जीवनाचं सत्य सांगताना, दुःखाची परिभाषा व्यक्त करताना उपहास घेऊन जीवनाचं मर्म बाहेर येतं. आणि म्हणून लेखक प्र के अत्रे म्हणतात की त्यांची बुद्धिमत्ता एवढी असामान्य होती की त्यांची प्रत्येक कविता ही तत्त्वज्ञानाचा आविष्कार करते आणि जणू काही एखाद्या महाकवीनं त्याची प्रतिभा सादर करावी किंवा एखाद्या महाकवीचं महाकाव्यातून जीवनाचं बोध ओसंडून व्हावं, तद्वत आणि तितक्याच तुलनेनं बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा, सुभाषितांचा आविष्कार इतका तेजस्वी आणि वैचारिकतेला गवसणी घालणारा आहे की त्यांची कविता शब्दाशब्दातून माणसाचं जीवनाचं वास्तव प्रकट करते आणि जीवनाचं सत्य सांगते. मराठी वाङ्मयात अमर होतील असे अनेक सुभाषितं जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेले पसरलेले. कशाला काय म्हणू नये, या काव्यात अशी सुभाषितांची रेलचेल जणू काही एक शेतच पिकलेलं आहे असं आपल्याला यातून बघावयास मिळते. विद्यार्थी मित्र हो, कशाला काय म्हणू नाही ही बहिणाबाई चौधरींची अत्यंत गाजलेली कविता आहे आणि या कवितेतून प्रखर असं तत्त्वज्ञान त्या मांडतात की म्हणून या कवितेला एक सुभाषितांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. मग या कवितेतून त्या प्रत्येक ओळीतून कशाला काय म्हणू नये हे कसं सांगतात हे आपण प्रत्यक्ष बघूयात. ज्यातून कापूस येत नाही त्याला कधीच बोंड म्हणायचं नाही. भुकेल्या व्यक्तीला पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये.
आणि दानासाठी जो आखडला त्याला हात म्हणू नये. जो इमानाला विसरला त्याला नेक म्हणू नये. आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये. जिच्यामध्ये भाव नाही त्याला भक्ती म्हणू नये. आणि जिच्यामध्ये चेव नाही त्याला शक्ती म्हणू नये. याप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, ज्यातून कापूस बाहेर येत नाही, ज्या बोंडामध्ये कापूस नाही त्याला कशाला बोंड म्हणायचं? म्हणजे तो इतरांना सुख देत नाही, इतरांचा फायदा पाहत नाही. ज्या भक्तिभावानं किंवा ज्या अपेक्षेनं त्या शेतकऱ्यानं त्या कपाशीला पेरलेला आहे, त्या कापसाला पेरलेला आहे, आणि त्यांनी जर त्या कापसाला पेरलेलं आहे, त्याला मशागत केलेली आहे, त्याला जीव लावलेला आहे, आणि ते जर बोंड निस्तेज निघाले किंवा ती जर बोंड जर पोकळ जर राहिली तर त्याला कशाला बोंड म्हणायचं, असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. आणि भुकेल्या पोटी जी रात्र निजवते एखाद्या व्यक्तीला, जेवणाअभावी जी व्यक्ती भुकेपणानं निजते ती रात्र नाही तर त्याच्या दृष्टीनं तो वाईट दिवस आहे, असं बहिणाबाई चौधरींना म्हणायचं. म्हणून त्या म्हणतात, भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये. कारण रात्रीच्या कुशीत आपल्या अनेक सुखदुःखांना, आपल्या वेदना विद्रोहांना आपण काय करत असतो, विसरून जाऊन ह्या रात्रीच्या कुशीमध्ये आपण निवांत झोपत असतो, आपलं दुःख विसरत असतो. आणि जर ती दुःख विसरायला लावत नसेल ती रात्र, ती आपल्याला सुखानं निजू देत नसेल तर तिला रात का म्हणावं, असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. आणि दानासाठी जो आखडला त्याला हात म्हणू नये. जे हात दान देऊ शकत नाही, जे हात कमवतात आणि आपलं कमवलेलं फक्त आपल्यासाठीच वापरतात किंवा स्वार्थी असतात, जो दानाला परोपकार करताना आखडला जातो त्याला हात का म्हणावं, असं बहिणाबाई चौधरी या काव्यातून म्हणतात. तसंच इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये. इमान म्हणजे सचोटी, खरेपणा, प्रामाणिकपणा, मग त्याला नेक म्हणू नये. नेक प्रामाणिकपणा. जन्मदात्याला जो भोवला त्याला लेक म्हणू नये. जो जन्मदात्या व्यक्तीला भोवला किंवा जन्मदात्या व्यक्तीनं जो लेक जन्मदात्या व्यक्तीला त्रासदायक ठरतो, तो कुळाला दुष्कीर्ती लावतो, त्याला लेक का म्हणावं, असा परखड सवाल येथे या काव्यातून बहिणाबाई चौधरी उभा करतात. आणि जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये. भाव तिथे भक्ती, जिथे भक्ती तिथे परमेश्वर. आणि असं हे गणित मांडताना त्या म्हणतात, जिच्यात भाव नाही तिला भक्ती कसं म्हणायचं. आणि जिच्यामध्ये चेव म्हणजे ताकद, जर ताकद नसेल तर त्याला शक्ती म्हणू नये. मग ती शक्ती फक्त शारीरिक शक्ती नव्हे तर मेंदूची असेल, आपल्या कल्पनेची असेल किंवा कोणती पण असू शकते. अशा रीतीनं जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. अंगात जर शक्ती नसेल, अंगात जर कर्म करण्याची ताकद नसेल, अंगात जर एखाद्या विरुद्ध झगडण्याची, जीवनात संघर्ष करण्याची जर ताकद नसेल तर तिला शक्तीहीन आहे तो व्यक्ती, असं बहिणाबाई चौधरींना म्हणायचं आहे. या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी दीप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे, असं प्रख्यात्रे इथे म्हणतात. महाकवी झाला तरी तो यापेक्षा काय आणखी बोलू शकतो. आणि बहिणाबाई चौधरी यांची गुणवत्ता, यांची साहित्यिक प्रतिभा, त्यांचं काव्य हे महाकवीच्या तोलामोलाचं आहे, महाकाव्याच्या तोलामोलाचं आहे. आणि म्हणून जरी महाकवी झाला तरी तो जीवनाविषयी हेच सांगू शकेल किंवा बहिणाबाईंनी जे आपल्या कवितेतून जे मांडलं तोच विचार महाकाव्यातून येऊ शकतो, असं लेखक प्रख्यात्रे यांना म्हणायचं आहे. म्हणून प्रख्यात्रे येथे म्हणतात की महाकवी झाला तरी तो काय सांगू शकेल, माणसानं जगावं कसं, माणसाची तत्व असावी कशी, माणसाचं जीवन असावं कसं, माणूस हा कोणत्या आदर्शावर जगावा हेच सांगेल ना. मग त्या काव्यापेक्षाही आणि त्या महाकवीपेक्षाही जास्त पटीनं किंवा जास्त आदर्श असं सांगणारं तत्त्वज्ञान, असं प्रगाढ असं पांडित्य, तत्त्वज्ञान बहिणाबाईंच्या कवितेच्या ठिकाणी आहे, असं इथं आपणास म्हणावयास काही हरकत नाही. बघा पुढची कविता बघतो आहोत आपण. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं आभायात. हा भाषेचा आणि विचारांचा हृदयंगम मासला पुढे आढळून येईल काय, कुठे आढळून येईल काय. अशा रीतीनं मन पाखरू पाखरू, मन आपलं एवढं असतं,
ते पाखरासारखे आता इथं होतं तर कुठं गेलं सांगता येत नाही. विद्यार्थी मित्र हो, मनाचं उदाहरण तर सगळ्यांनाच माहीत आहे. आपलं मन कधी स्थिर असत नाही, ते अतिशय चंचल आहे. ते आपण कितीही आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या अधीन राहत नाही. कधी कधी तर ते इतकं उसळ्या मारतं की आपण आपल्या मनाला कितीही स्थिर स्थावर करण्याचा किंवा त्याला कितीही एका ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या कधीच अधीन असत नाही. आणि म्हणून अशा चंचल सतत अस्थिर असणाऱ्या मनाचं उदाहरण देताना केवढा मोठा सुंदर काव्याचा आविष्कार त्यांच्या कवितेतून निघतो बघा. मन पाखरू पाखरू, मनाला त्यांनी पाखरू म्हटलेलं आहे. त्याची काय सांगू मात गोष्ट, त्याची काय सांगू गोष्ट, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. आत्ता ते भुईवर होतं, जमिनीवर होतं, तर आता ते लगेचच आभायात गेलं, ते आभाळात गेलं. इथे ळ या अक्षरासाठी य हा शब्द येतो, कारण वराडी खानदेशी भाषेतून, अहिराणी भाषेतून ळ म्हणजे य असे शब्द किंवा मले काय म्हणजे काही काई असे शब्द य येतात. असं ही ग्रामीण बोली, जिवंत बोली भाषा आहे आणि अत्यंत लाघवी ओघवती अशी त्यांची काव्यभाषा आहे. हा भाषेचा हृदयंगम मासला म्हणजे उदाहरण कुठंच आढळून येणार नाही असा जिवंत भाषेचा उचंबळून वाहणारा हा झरा कुठेही आढळणार नाही असं बहिणाबाईंच्या कवितेचं विवेचन करताना प्रख्यात्रे म्हणतात. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. मानवी मनाचं रहस्य म्हणजे त्याला शुद्ध प्रेम करता आलं पाहिजे, स्वार्थ नाही. परंतु जिथं प्रेम येतो तिथं सर्वसामान्य माणसाचा स्वार्थ देखील येतो. तर तो स्वार्थ नसून शुद्ध प्रेमाचा भाव निर्माण व्हावा यासाठी बहिणाबाई चौधरी म्हणतात, नको लागू जीवा सदा मतलबासाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. काय म्हणतात त्या? नको लागू जीवा म्हणजे स्वतःला म्हणतात त्या. अगोदर प्रत्येक कविता त्यांनी स्वतःला सांगितलेली, स्वतःच्या आत्म्याला सांगितलेली, स्वतःच्या वृत्तीला सांगितलेली, अगोदर स्वतः केलं आणि मगच सांगितलं. संतांचा हा जो गुण आहे, आधी केले मगच सांगितले, तो भाव त्यांच्या काव्यामध्ये आहे बहिणाबाई चौधरींच्या. आणि म्हणून माणसाचं जीवन हे शुद्धतेभोवती असावं, तिथे मतलब स्वार्थ असू नये हे सांगताना त्या स्वतःला म्हणतात, नको लागू जीवा सदा मतलबापाठी, हिरितीचं देणं घेणं नाही पोटासाठी. हिरितीचं प्रामाणिकपणाचं, मतलब स्वार्थ. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. कशासाठी? भुकेल्यांच्या पोटामध्ये आम्हाला लवकर जाऊ दे असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. माणसांचे खोटे नाटे व्यवहार बघून तर बोरी बाबळींच्या अंगावर काटे आले, तरी देखील माणसावर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची ती कुंपणे करतात. पोट किती भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे आहे, दुसरे काही नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल? बघा, बहिणाबाई चौधरींच्या या काव्याला प्रख्यात्रे यांनी स्तोत्र म्हटलेले आहे. जसं आपण स्तोत्र परमेश्वराला आळवण्यासाठी म्हणतो, परमेश्वराचं गुणगान करण्यासाठी म्हणतो, तसं प्रख्यात्रे यांनी बहिणाबाई चौधरींच्या कवितेला स्तोत्र म्हटलेले. ऊन वारा आणि पाऊस खात जसे शेतातली पिके ही उभी असतात, कुणासाठी? भुकेल्यांना अन्न देण्यासाठी. भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे हा भाव या पिकणाऱ्या शेतामध्ये आणि दाण्यांमध्ये असतो. तसं ती मनामध्ये देवाचा धावा करत असतात. आणि माणसांचे खोटे नाटे व्यवहार, माणसांच्या ठिकाणी असणारी मतलबी वृत्ती, ती त्यांच्या ठिकाणी असणारी स्वार्थी प्रवृत्ती ही बघून बोरी बाबळीच्या सुद्धा अंगाला काटे येतात. बघा कशी कल्पना केलेली आहे त्यांनी की बोरी बाबळी जे अंगाचे काटे म्हणजे माणसांचा खोटेपणा पाहून त्यांच्या अंगाला आलेली ही शहारे आहेत असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. आणि माणसाचं आज किती पोट भरलं तरी त्याची लालसा, स्वार्थी वृत्ती ही वाढतच राहणार आहे. किती पोट भरलं तरी ते शेवटी रिकामच होणार आहे. आणि म्हणून ही लालसा,
प्रत्येक गोष्ट मिळवण्यामागची आसक्ती ही माणसाची कधीच संपणारी नाही आहे. आणि म्हणून अशी आसक्ती काय कामाची. शेवटी प्रामाणिकपणानं जगा, सत्यानं वागा. आणि शरीर हे परमेश्वरानं दिलेलं आहे. जसं बघा की संत गाडगे महाराज म्हणतात की परमेश्वरानं आपल्याला जे शरीर दिलेलं आहे ते त्याचं घोडं आहे. हे तुम्हाला आयुष्यभर जेवढं दामटून घ्यायचं असेल तेवढं दामटून घ्या. शेवटी ज्या नियतीने, ज्या विधात्याने हे तुम्हाला दिलेलं आहे घोडं, ते शेवटी ज्याचं त्याला परत जाणार आहे. त्याच अर्थानं, त्याच आशयानं बहिणाबाई चौधरी इथं म्हणतात की पोट किती भरले शेवटी ते रिकामे होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार आहे. मग मागे काय राहणार आहे? तर मागे कीर्ती राहणार आहे. तुम्ही कुणाला काय दिलं, कुणाच्या किती उपयोगी पडला, तुम्ही कुणासाठी किती चांगले होतात, हेच शेवटी मागे राहणार आहे. तुमचा चांगुलपणा हेच तुमचं जीवनाचं शेवटी तुम्हाला वाखणणारं ठरणारं आहे. तुम्ही किती संपत्ती, तुम्ही किती यश, तुम्ही किती प्रसिद्धी मिळवली, यापेक्षाही तुम्ही इतरांसाठी काय केलात, तुम्ही समाजासाठी कसे जगलात आणि तुम्ही एक चांगलं माणूस म्हणून कसं राहिलात, हेच महत्त्वाचं ठरतं. आणि बोरी बाबळीसुद्धा माणसाच्या स्वार्थीपणानं शहारून जातात. माणसाचा स्वार्थीपणा त्यांना पूर्णपणाने माहीत आहे, तरीही त्या शेताचं कुंपण होऊन राहतात. म्हणून त्यांच्या जगण्यातसुद्धा तेवढा कुणाच्या तरी उपयोगी पडावं म्हणून त्या कुंपण होऊन जगतात. तर माणसाला सर्व काही परमेश्वरानं दिलं असताना हा माणूस असा शुद्ध किंवा निस्वार्थी का राहू शकत नाही, असं बहिणाबाई चौधरींना वाटतं. आणि म्हणून त्यांच्या काव्यातून वाहणारी ही जी प्रतिभा आहे, त्यांच्या कवितेची जी उंची आहे, तिची तुलना करताना, त्याच्या कवितेचं हे मर्म सांगताना या काव्यप्रतिभेला प्रकयात्रे हे स्तोत्राचं उपमा देतात, त्याला स्तोत्र म्हणतात. बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थीपणातून निर्माण झालेल्या त्यांच्या कृतज्ञपणाची असेल. किंवा बघा, माणसांमध्ये कृतज्ञपणा असतो. एखाद्याच्या उपयोगी पडण्यापेक्षा एखाद्याची फजिती कशी होईल हे पाहण्याकडे माणसाचा कल असतो. मग त्या माणसाला संतापून म्हणतात, मानसा मानसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, मानसा स्वार्थासाठी झाला तू माणसाचा कानूस. गायनं म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात, तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साप विसरून जातोस. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो, तर माणसा तू आपली मान ही मतलब साधण्यासाठी डोलवतोस. केवळ लोभामुळे तू माणूस असूनही कानूस म्हणजे पशु झाला आहेस. एवढं सुंदर काव्य बहिणाबाई चौधरी हे माणसाचा स्वार्थीपणा व्यक्त करताना सादर करतात. आणि बघा, त्यांची अजून एक ह्या अध्यापनाच्या याच्यातून तुम्हाला बहिणाबाई चौधरींची कविता सांगताना मला त्यांची अजून एक कविता आठवते की जेव्हा बहिणाबाई चौधरी ह्या शेतात काम करायला जायच्या तेव्हा त्या आपल्या घराची कडी फक्त लावून जायच्या. पुढे मात्र लोकांची नियत बदलली, चोऱ्या होऊ लागल्या आणि मग घराला कुलूप लावण्याची वेळ येऊ लागली. शेतामध्ये जाताना सगळे लोक घराला कडी अडकवायचे आणि बिना कुलपाचेच शेतामध्ये जायचे. परंतु हळूहळू चोऱ्या मोऱ्या होऊ लागल्यामुळं मग कुलपं आले. आणि ही कुलपं आल्यामुळं ही कुलपं का आली हे सांगताना बहिणाबाई चौधरी आपल्या काव्यातून म्हणतात की जेव्हा इमान सचोट्या पापामध्ये बुडाल्या, तेव्हा त्याच माणसाने कडी कुलप्पा घडवल्या. की जेव्हा इमान सचोट्या पापामध्ये बुडू लागतात किंवा समाजामध्ये काही व्यक्ती हे चोरीमोरी करू लागतात किंवा त्यांचा सचोटी प्रामाणिकपणाचं मूल्य त्यांना राहत नाही, तेव्हा त्याच माणसाला कडी कुलपा घडवण्याची वेळ आली. कुलपा कडी हे कशासाठी आहे की कोणी चोरी करू नये म्हणून. परंतु जेव्हा इमान सचोट्या ह्या पापामध्ये बुडून गेल्या तेव्हा त्या माणसाला चोरी करण्याची भावना निर्माण झाली आणि चोरी होऊ लागली म्हणून कुलप निर्माण झाले. अशा रीतीनं असं सुंदर सुंदर काव्य मराठी साहित्याला देणारी ही एक अजरामर कवयित्री आहे. विद्यार्थी मित्र हो, किती पिढ्या येतील जातील परंतु बहिणाबाईंचं हे काव्य अनेक पिढ्यांना प्रबोधन करणारं ठरेल याविषयी आपण अगदी खात्रीनं म्हणू शकतो. तूर्त या व्हिडिओमध्ये आता आपण थांबतो आहे.
उर्वरित पाठाचं विवेचन पुढील व्हिडिओतून आपण करूयात. पाठाचा समारोप करूयात. धन्यवाद.